नमस्कार. अमेरिकामध्ये सध्या जे शटडाउन सुरू आहे, जे 42 दिवसानंतर सध्या क्लोज करण्यात आलं आहे. अमेरिकामध्ये जे शटडाउन विरुद्ध जे वोट करण्यात आले, त्यामध्ये 60-40च्या मतदानाने असं मंजूर करण्यात आलं आहे, की ज्यांची फंडिंग थांबवली होती त्यांना परत फंडिंग देण्यात यावी. तर ते फंडिंगचं जे बिल आहे ते सध्या अधिकृतरित्या मान्य केलं गेलं आहे. सध्या बुधवारी ज्याचे स्पीकर आहेत जॉन्सन यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तर अमेरिकाचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पण या गोष्टीला दुजोरा दिला आहे, जेणेकरून की म्हणजे हजारो जे एम्प्लॉय होते त्यांचा जो वेतन थांबलं होतं ते आता परत सुरळीत करण्यात येणार आहे आणि त्यांचे जे ट्रॅव्हलिंग होती ती पण ठप्प पडली होती. जे एअरपोर्ट होते त्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात यात्री प्रवास करत नव्हते त्या शटडाऊनमुळे. तर ती गोष्ट आता बंद करण्यात येईल काही दिवसात. त्यामध्ये जे मतदान करण्यात आलं ते जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी त्या मार्गाने मतदान केलं आहे. तर ही गोष्ट जी बऱ्याच दिवसापासून आपल्या दुनियामध्ये खूप चर्चेचं वातावरण ठरत होतं. त्याला आता काय पूर्णविराम आण्याची खूप मोठी शक्यता आहे.